मी मधुमती मधुरिया फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? असे स्वस्त राहा आणि आनंदी राहा। चला तर मी आज तुम्हाला पुन्हा एक नवीन रेसिपी करून दाखवत आहे। त्या रेसिपी आपली आहे आज झटपट रव्याचा उत्तप्पा। त्यासाठी साहित्य लागणार आहे 1 वाटी रवा, 1 छोटी वाटी दही, अद्रक लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, बारीक कांदा कापून घेतलेला एक छोटा आणि कढीपत्ता। तर चला तर आपण हे मिक्स करूया। याच्यामध्ये आपण आता दही घालूया। याच्यामध्ये मग नंतर लाल मिरची, हिरवी मिरचीची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं कांदा, कोथिंबीर, हे अगोदर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालूया। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत। तोपर्यंत आपण आता चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी मी सुकं खोबरं घेतले अर्धी वाटी, याच्यामध्ये घेतलंय हे डाळ, भाजकी डाळ, लसूण, हिरवी मिरची, थोडा कढीपत्ता आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण चांगलं वाटून घेऊया। आता आपण तडक्याची तयारी करूया। तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी तडतडली, हिंग आणि हा कढीपत्ता। थोडा तडका आपल्याला त्या पिठामध्ये टाकायचा आहे आणि थोडा आपल्याला चटणीमध्ये। आपली चटणी खाण्यासाठी तयार। आता आपला तवा गरम झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया। त्याच्यामध्ये हे आपलं बॅटर थोडंसं जाडसर असलं पाहिजे त्याला। थोडं 2 मिनिटासाठी झाकण घालू। आता आपण हे झाकण उघडूया। वरची बाजू पूर्ण अशी सुकल्यानंतर याला आपण स्टँड करूया। थोडंसं तेल,
2 मिनिटासाठी झाकण मारू. बघूया आपले उत्तप्पा घालायचं. मस्त परती झालेला आहे. खालची बाजू पण चांगली होऊन द्यायची आणि आपण काढूया. चला तर मग खाण्यासाठी आता आपला हा रवा उत्तप्पा तयार. त्याच्यासोबत ही नारळाची चटणी. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.